मित्रांनो, आता मी आलेलो आहे गुरांच्या वाड्यामध्ये आणि आतमध्ये सिमरनताई आहे। सिमरनताई गुरांना पाणी देते आणि खाऊ देते आहे। रात्रीचा भात होता आणि भाकऱ्या होत्या, ते गुरांना देते। चला आपण आता वाड्यामध्ये जाऊया। हे बघा, ताई चारा टाकते वरतून आणि 3 गुरं आहेत। हे बघा ताई, ह्याचं नाव काय? ह्या गुराचं ह्याचं काय नाव काय? हा पाडू। आणि हा मधला काले आणि हा आणि राजा। पूर्वी वाड्यामध्ये 10 ते 12 गुरं असायची, पण आता लोक शेती करत नाहीत, मग गुरंही कोण ठेवत नाहीत। हे बघा, वाड्यासमोरच पोपळीच्या झाडं आहेत। पोपळी म्हणजे आपल्या सुपारीच्या बागा। अस्मिता त्या बागेत आहे आणि तुम्हाला आता मी शेणखळ दाखवतो, जिथे गुरांचं शेण वगैरे टाकलं जातं। तर तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, इथे गुरांचं शेण वगैरे इथे टाकलं जातं आणि हेच सुकवून वगैरे नंतर भाजावळीच्या वेळी शेतामध्ये आपण यूज करतो। आणि आजूबाजूचा परिसर बघा वाड्याच्या। आणि गुरांच्या वाड्यांच्या समोरच फणसाचं झाड आहे। हे बघा, फणस त्याला लागलेले आहेत आणि वरती पण तुम्हाला दाखवतो। हे बघा, इकडे फणस। हे बघा, कोकणामध्ये असंच आपल्याला रानमेवा पण भेटतो खायला वगैरे। खूप फणस धरले आहेत वरती। फणस बघा किती भरपूर लागलेले आहेत। झाड छोटंच आहे पण फणस बघा किती लागलेले आहेत, खूप लागलेले आहेत। आणि मित्रांनो आम्ही छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे गुरांचा वाडा आणि त्या सभोवतालचा परिसर। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। चला बाय।